नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उद्धव देशमुख फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहात महत्त्वाचे अपडेट। यामध्ये यूपी स्टेटमधील री-रजिस्ट्रेशन किंवा री-राऊंड होऊ शकतात का याचं डिटेल्स, याचे कारण, कर्नाटकचा सेकंड राऊंडचे कट ऑफ, एमबीबीएसचा, त्याचप्रमाणे बीएमएसचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ, महाराष्ट्रात एमबीबीएस बीएसचा राऊंड कधी होईल, ऑल इंडियातला कधी राऊंड होणार आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आता बीएमएस बीएचएमएस बीएमएसची प्रक्रिया स्टार्ट होणार आहे, याचा पण कट ऑफ काय राहू शकतो आणि याचे कशा पद्धतीत राऊंड आहेत, ऑल इंडिया, स्टेट लेवल आणि स्टेटमधला 15% आणि 45% आणि इन्स्टिट्यूट कोटा आणि ऑल इंडियाचा एक 15% कोटा, हे असे वेगवेगळे राऊंड आहेत। म्हणजे 3 प्रकारचे 15%चे राऊंड आहेत बीएमएसचे आणि एक 45%चा राऊंड आहे। तर हे कशा पद्धतीत आहेत, त्याचबरोबर बीएमएस बीएचएमएसचा कट ऑफ कसा राहील आणि फिजिओथेरपीचे पण राऊंड होणार आहे, त्याचं डिटेल्स आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। सर्व कट ऑफ आणि त्याचे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीत करायचं आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहून घ्या। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा। आपण लेटेस्ट अपडेटमध्ये प्रथम पाहणार आहोत यूपी स्टेटमध्ये महाराष्ट्रातले पण विद्यार्थी भरपूर ॲडमिशन घेतात, त्यामुळे यूपी स्टेटमधील जो तिथील हायकोर्टाने निर्णय दिला की फर्स्ट राऊंड परत घ्या, त्याचे महत्त्वाचे कारण काय, तर यूपी स्टेटमधील एक विद्यार्थी ज्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की जे आरक्षण आहे, काही गव्हर्नमेंट कॉलेजला आरक्षण जे आहे ते 50% पेक्षा क्रॉस होत आहे, तर याकरता कोर्टाने ते मान्य केलं। गव्हर्नमेंटचे काही 4 कॉलेज होते ज्या ठिकाणी यूपी स्टेटमध्ये एससी कास्टला 22% आरक्षण आहे सगळीकडं, पण 4 कॉलेजमध्ये स्पेशल त्यांनी आरक्षण दिलं गेलं होतं, त्यांना वेगळं नोटीस काढली होती यूपी स्टेटनं आणि तिथं 80% आरक्षण एससी कास्टला दिलं गेलं होतं। त्यामुळं ओपनला कोठा कमी राहिला होता आणि 80% जागा ह्या एससी कास्टला दिल्या गेल्या होत्या तिथल्या स्पेशल आरक्षणामुळे। तर ही केस कोर्टात हायकोर्टाने मान्य केली त्या विद्यार्थ्याची आणि 50% पेक्षा आरक्षणचा कोटा जास्त झाल्यामुळं ते आरक्षण मागील निर्णय हा रद्द करून शासनाचा त्यांनी यूपी स्टेटमध्ये जे 22% आरक्षण आहे एससी कास्टला त्याप्रमाणेच ठेवण्याचा आदेश दिलेला आहे आणि परत ते गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट मॅट्रिक्स आणि री राऊंड घेण्याचे शासनाला कळवलेलं आहे। तर फर्स्ट राऊंड परत होण्याची शक्यता आहे यूपीमध्ये, निदान नक्कीच होईल। 4 कॉलेजचा होतो का पूर्ण यूपी राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजचा होतो का गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून होतो, कारण प्रायव्हेट कॉलेजला पण काही विद्यार्थी जे गव्हर्नमेंटला लागू शकतात ते गेलेले आहेत यूपी राज्यातील, तर अशा विद्यार्थ्यांमुळे प्रायव्हेट सहित घेण्याची शक्यता आहे। त्यामुळं त्याचा निर्णय जरी कोर्टाने राज्य सरकारकडे दिला, पण राज्य सरकारचा अजून निर्णय बाकी असल्यामुळे येणारा काळच सांगेल की यूपीचा राऊंड परत रिवाईज कशा पद्धतीत होतो, कारण विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, सर्व प्रक्रिया फर्स्ट राऊंडची पूर्ण झालेली आहे, पण आता रिवाईज शेड्यूल येऊ शकतो आणि रिवाईज सीट मॅट्रिक्स पण येणार आहे। त्यामुळे आता तिथलं जे अपडेट येईल ते आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगू। याच पद्धतीत इकडं महाराष्ट्रात पण एमबीबीएस बीडीएसचा राऊंड झालेला होता। महाराष्ट्रात आता सेकंड राऊंड कधी होणार याची उत्सुकता आहे। कर्नाटक स्टेटनं तर आपल्यापेक्षा फास्ट, म्हणजे ऑल इंडियापेक्षा फास्ट पण प्रक्रिया राबवत आहेत आणि कर्नाटक स्टेटचा सेकंड राऊंड पण लागलेला आहे, पण त्याचे ॲडमिशन प्रक्रिया ऑल इंडियाच्या राऊंडनंतर ठेवलेली असल्यामुळं त्याचा ऑल इंडियाचा राऊंड कधी होणार आहे त्याचं शेड्यूल आलेलं आहे। आता 4 सप्टेंबरनंतर ऑल इंडियाचं राऊंड सुरू होत आहे, तर त्याच्यानंतरच कर्नाटक राज्यात ज्याला कॉलेज अलाउड झालेले आहे त्यांना जॉईनिंगसाठी किंवा त्यांना फी भरण्यासाठी चान्स देण्यात येईल। तर कर्नाटक राज्यामध्ये एमबीबीएसचा कट ऑफ जे 12 लाख पर इयर फीचे कॉलेज आहेत तिथला 463 मार्काचा आलेला आहे आणि बीएमएसचा पण कर्नाटक स्टेटचा जो कट ऑफ आहे बीएमएसचा 4 लाख पर इयर फीचा जवळपास 144 मार्कापर्यंत कट ऑफ आलेला आहे। बीएमएसचा लो कट ऑफ येतो कर्नाटक राज्यामध्ये, तिथं 2.5 लाख, 4 लाख आणि 6 लाख फीचे ऑप्शन असतात। फर्स्ट आणि सेकंड राऊंडला 2.5 लाख पर इयर आणि ऑल इंडिया कोटा आणि मॅनेजमेंट कोटा 4 लाख पर इयरचं ऑप्शन असतं। थर्ड राऊंडला येणार आहे कोटा 6 लाख फीचं ऑप्शन येतं। तर ज्यांना कॉलेज अलाउड झालेलं आहे बीएमएसचं कर्नाटक राज्यांना त्यांना फी भरायचे ऑप्शन
सुरू झालेले आहेत. तर फी भरण्याकरता ज्यांना मिळालेले कॉलेज कन्फर्म करायचं आहे त्यांनी चॉईस नंबर 1 घेतलं तर कन्फर्म होऊन फी भरायची. ज्यांना मिळालेले कॉलेज हाताशी धरून पुढे जायचं आहे त्यांनी चॉईस नंबर 2 घेऊन फी भरायची आहे, ज्या फीमधून लागणार ती. आणि ज्यांना मिळालेले कॉलेज नको आहे किंवा कॉलेज अलाउड झालं नाही आणि थर्ड राऊंडला जायचं आहे अशांनी मात्र चॉईस नंबर 3 निवडून 10,000 डिपॉझिट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सेकंड राऊंडला फ्रेश चॉईस फिलिंग करता येणार. पहिली चॉईस फिलिंग 0 होईल. या पद्धतीत तिथील प्रक्रिया असते. आणि ज्यांनी हे काहीच केलं नाही ज्यांना कॉलेज मिळालं नाही, कॉलेज चॉईस फिलिंग केलेली आहे अशांना कॉलेज मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांनी मात्र त्यांना हीच चॉईस फिलिंग पण पुढच्या राऊंडला राहील. मात्र फक्त त्याच्यात नवीन कॉलेज काही मान्यता मिळाली तर ते ॲड करता येतील जर 10,000 रुपये नाही भरलात तर. आणि ज्यांना कॉलेज मिळालं पण जॉईनिंगला नाही गेलं तर कर्नाटक राज्याच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडताल. त्यामुळं तिकडच्या प्रवेश प्रक्रियेनुसार आपण मिळालेल्या कॉलेजला जायचं आहे. MBBS BDS ऑल इंडिया म्हणजे एम्स, जिपमर, ESIC आणि गव्हर्नमेंटचे महाराष्ट्रातील आणि बाहेर राज्यातील MBBS BDS कॉलेजच्या 15% जागा याकरता सेकंड राऊंडची रजिस्ट्रेशन म्हणजे ज्याने फर्स्ट राऊंडला केलेलं आहे त्याला रजिस्ट्रेशनची गरज नाही, पण प्रत्येक राऊंडला ऑल इंडियात रजिस्ट्रेशन असतं जर करायचं असेल ज्यांनी राहिलं असेल त्यांना. तर 4 सप्टेंबर ते 9 सप्टेंबरच्या दुपारी 12 वाजेपर्यंत आपण याचं रजिस्ट्रेशन करू शकता MBBS BDSचं. आणि 5 सप्टेंबर ते 9 सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला ज्यावेळी कॉलेजला एम्स, जिपमर किंवा ऑल इंडिया कोठ्यातील MBBS BDS कॉलेजला चॉईस फिलिंग करायची आहे किंवा डीम कॉलेजला चॉईस फिलिंग करायची आहे ऑल इंडिया कोठ्यातले MBBS BDS किंवा याचे रजिस्ट्रेशन करायचं आहे हे आपण रजिस्ट्रेशन बी करू शकता, चॉईस फिलिंग बी करू शकता. याचा कॉलेज वाढणार होते त्यामुळे ही लेट राऊंड झालेला आहे. तर कॉलेज वाढलेलं आपल्याला सीट मॅट्रिक्स नंतर कळणार आहे. चॉईस फिलिंगच्या वेळेस सीट मॅट्रिक्स येईल 5 तारखेला दुपारून. आणि याचा रिझल्ट हा 12 सप्टेंबरला येणार आहे. सेकंड राऊंड झालेला आहे ऑल इंडियाचा सेकंड राऊंडचा. आणि रिझल्ट नंतर ज्यांना कॉलेज अलाउट होईल त्याला 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरच्या दरम्यान हे सेकंड राऊंडला जॉईनिंगला जायचं आहे ऑल इंडियातल्या MBBS BDSच्या एम्स, जिपमर, ESIC ऑल इंडिया कोठ्यातील गव्हर्नमेंट कॉलेज आणि डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेज याकरता हा राऊंड आहे. याच पद्धतीत महाराष्ट्रातली पण शेड्यूल 4 ते 12 तारखेच्या दरम्यान राबवायचं सांगितलेलं आहे. आणि याचं पण 5 ते 7 किंवा 9पर्यंत आपलं चॉईस फिलिंग सेकंड राऊंडची महाराष्ट्रातली येऊ शकते. आपण आता पाहिलेलं आहे की ऑल इंडियाचं जे शेड्यूल आलेलं आहे त्यानुसार त्यांनी स्टेट लेवलला पण एक शेड्यूल दिलेला आहे. आणि 4 सप्टेंबर ते 12 सप्टेंबरच्या दरम्यान स्टेट लेवलला राऊंड राबवा म्हणजे MBBS BDSचे असं MCCने कळवलेलं असल्यामुळं महाराष्ट्र स्टेटमध्ये आता ज्या कॉलेजच्या सीट वाढणार असतील तर थोडं लेट प्रक्रिया होईल. आणि जर NMCनं मान्यता दिली असेल म्हणजे जवळपास 300 सीट वाढण्याची शक्यता होती. मान्यता जर दिली तर 5 ते 9च्या दरम्यान चॉईस फिलिंग सेकंड राऊंडची येण्याची शक्यता आहे. 5 सप्टेंबर ते 9 सप्टेंबरच्या दरम्यान ते सीट मॅट्रिक्स आल्यानंतरच कळणार आपल्याला जागा वाढल्या का नाही. पण जर जागा वाढल्या नाही तर मागील कटाप जो आपण सांगितलेला होता त्या कटाप आलेला होता आणि आपण व्हिडिओ करून सांगितला होता त्यानुसार 1 मार्काने कटाप कमी होऊ शकतो ऑल इंडियात काही विद्यार्थी जे सेकंड राऊंडला चॉईस करणार नाहीत त्यामुळे. आणि जर 300 जागा वाढल्या तर 3 ते 4 मार्कांनी आत्ता जो कटाप आलेला आहे मागील फर्स्ट राऊंडचा त्याच्यापेक्षा 4 मार्कांनी कटाप कमी होऊ शकतो. शेवटपर्यंत 5 ते 7 मार्क कटाप कमी होऊ शकतो जर 300 जागा महाराष्ट्रात MBBSच्या वाढल्या तर. या पद्धतीत प्रत्येक राऊंडला आपण कटाप सांगू. पण आपल्याला चॉईस फिलिंगची डेट अजून आलेली नाही महाराष्ट्राची, पण एक एक्सपेक्टेड सांगितली. आणि NMCची मान्यता किंवा जागा लेट आल्या तर थोडा लेट पण चॉईस फिलिंग होऊ शकते महाराष्ट्रात MBBS BDSची. BMS प्रवेश प्रक्रियेकरता आपल्याला 3 प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया असतात. त्यामध्ये 15%च्या 2 प्रकारच्या आहेत. त्या कशा पद्धतीत आहेत या व्हिडिओमध्ये आपण प्रथम म्हणजे शेड्यूल बघितल्यानंतर कळेल. हे AACCCवर BMS, BHMS आणि BUMS करता जे महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेज आणि महाराष्ट्राच्या बाहेर राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज त्याचबरोबर महाराष्ट्रातील डीमचे BMS, BHMS कॉलेज आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे कॉलेजचा हा शेड्यूल आहे.
यानुसार हा ऑल इंडिया 15%, याला 20,000 रुपये डिपॉझिट प्रत्येक कास्टला, आणि रजिस्ट्रेशन फी ही गव्हर्मेंट कॉलेजसाठी 500 रुपये कास्टला, आणि ओपन आणि OBC EWS यांना 1,000 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. 20,000 डिपॉझिट हे गव्हर्मेंटला, आणि डीम कॉलेजला मात्र तुम्हाला 5,000 रुपये रजिस्ट्रेशन आणि 50,000 डिपॉझिट. याचे रजिस्ट्रेशन आज होऊन गेलेले आहे फर्स्ट राऊंडचं. सेकंड राऊंडचं कदाचित शेड्यूल चेंज होऊ शकतं, त्यामुळे फर्स्ट राऊंड बघून घ्या आपण. तर 4 सप्टेंबरला याचा रिझल्ट आहे, आणि 5 ते 12 सप्टेंबरला आपल्याला याला जॉईनिंगला जायचं आहे. हे ऑल इंडियाच्या शेड्यूल आहे. 88CCC हे 15%चं फर्स्ट. तुम्हाला आपण पाहिलं होतं की 15% ऑल इंडिया कोठा, तसंच 15% हा एक आयुषचा CET मार्फत राबवल्या जाणारा, म्हणजे जे कॉलेज आहेत महाराष्ट्रामधील प्रायव्हेट, ज्याला आपण सेमी म्हणतो, त्या कॉलेजच्या 15% जागा ह्या CET मार्फत राबवल्या. याच्याकरता 2,000 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे आणि 50,000 रुपये डिपॉझिट आहे. याचे 2च राऊंड होतात, आणि फर्स्ट राऊंडला याचा कट ऑफ कमी होतो. सर्व जागा ह्या ओपन कोठा म्हणून ओपनच्याच असतात, कोणत्याही कॅटेगरीला जागा नसती. याकरता जर रजिस्ट्रेशन ज्यांना करायचं आहे याचा कट ऑफ स्टेट लेवलच्या 85%पेक्षा कमी येतो. जे बाउंड्रीवरील विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना चांगले कॉलेज हवेत BMSचे, असे विद्यार्थी याकरता प्रयत्न करू शकतात. याचं रजिस्ट्रेशन आपल्याला 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरच्या रात्री 11:59 करू शकता. त्याची ऑनलाईन फीसुद्धा 2,000 आणि 50,000 डिपॉझिट हे पण आपण 5 सप्टेंबरच्या रात्री 11:59 करू शकतात. त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट, याला तुम्हाला सेंट्रलचं कास्ट लागतं, पण व्हॅलिडिटी स्टेट लेवलची लागते महाराष्ट्रात. सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट ॲडमिशनला लागतं आणि व्हॅलिडिटी लागते तुम्हाला अपलोडिंगला. त्याच्यानंतर याची मेरिट यादी रजिस्ट्रेशन केलेल्या कॅन्डिडेटची 6/9ला येणार आहे, आणि याचं सीट मॅट्रिक्स म्हणजे कॉलेज किती जागा आहेत याचं सीट मॅट्रिक्स, याचं रजिस्ट्रेशन खूप कमी होतं आहे. 4 ते 5,000च होतं, आणि 350 ते 400 जागा असतात, त्याच्यामुळं कट ऑफ कमी येतो. तर हे 8 तारखेला सीट मॅट्रिक्स येईल, त्यावेळेस कळेल आपल्याला. आणि ऑनलाईन चॉईस फिलिंग या फर्स्ट राऊंडची 15%च्या प्रायव्हेट, ज्याला सेमी म्हणतो आपण, त्या कॉलेजची आपल्याला 8/9/2025 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर म्हणजे 3 दिवस, 8, 9, 10 म्हणजे स्टेट लेवलची 85ची आणि 15%ची जवळपास सोबत दिलेली. याची डिक्लेअर सिलेक्शन लिस्ट होईल ही 12 सप्टेंबरला, आणि फिजिकली जॉईनिंग फर्स्ट राऊंडला आपल्याला जायचं आहे 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर. आपल्याला मिळालेले कॉलेज नको वाटले आणि 85% परत रिटर्न यायचं असेल तर विदाऊट तुमचं डिपॉझिट जप्त होता आपल्याला 1 ऑक्टोबर 2025पर्यंत आपल्याला हे कॉलेज आपण सोडू शकतात जर जॉईनिंग केला असाल तर. पहिला राऊंड फ्री एक्झिट आहे, मिळाल्यानंतर नाही गेलात तरी तुमचे 50,000 डिपॉझिट जप्त होत नाही. याच्यानंतर याचा लगेच सेकंड राऊंड होत असतो, त्याचं पण रजिस्ट्रेशन करता येतं ज्यांनी केलं नाही त्यांना. आणि याच पद्धतीने सेकंड राऊंडला मात्र रजिस्ट्रेशन फी वगैरे दिलेली आहे, आणि त्याचं जर आपण सेकंड राऊंडला मिळालेले कॉलेज जॉईन नाही केलात चॉईस टाकल्यानंतर तर तुमचं 50,000 डिपॉझिट जप्त होईल. याकरता मात्र तुम्ही फर्स्ट राऊंड नंतरच अंदाज घ्यायचा. सेकंड राऊंडला शक्यतो कट ऑफ वाढतो, त्यामुळे फर्स्ट राऊंडच्या वेळेसच आपण या गोष्टीचा विचार करा. हे 15%चं हे सेकंड म्हणजे ऑल इंडियाचं डीम कॉलेज आणि गव्हर्मेंट कॉलेज, नंतर हे प्रायव्हेट सेमी ज्याला म्हणतो ते महाराष्ट्रातले 15%चे कॉलेज. महाराष्ट्रात BMS, BHMS, BUMS याकरता ही तिसरी पद्धतीचं शेड्यूल, जे की अगोदर गव्हर्मेंट आणि डीमचं बघितलं आपण, नंतर 15% प्रायव्हेट कॉलेजचं बघितलं महाराष्ट्रातीलच सेमी ज्याला म्हणतो, नंतर आता गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेज BMS, BHMS, BUMS 85% कोठा आणि मॅनेजमेंट कोठा करताचं हे शेड्यूल आहे. याला प्रथमच परत एकदा रजिस्ट्रेशन करण्याकरता चान्स दिलेला आहे. पण ज्यांनी महाराष्ट्राचं अगोदर MBBS चॉईस फिलिंग झाली त्याच्या अगोदर जे रजिस्ट्रेशन झालं होतं महाराष्ट्रात, आणि त्यावेळेस रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपण सिलेक्शन होतं त्याला A ग्रुप आणि B ग्रुप करायचं. त्यावेळेस आपण सिलेक्ट करता वेळेस A आणि B ग्रुप सिलेक्ट केला असेल रजिस्ट्रेशनच्या वेळेस तर आपल्याला रजिस्ट्रेशनची गरज नाही आहे. पण आपलं रजिस्ट्रेशन करता वेळेस आपण B ग्रुप सिलेक्ट केला का हे पाहून घ्या. नसन केला तर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचा चान्स आला आहे.
किंवा ज्यांचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनचा परत एकदा BMS BHMS BMS करता चान्स आला आहे महाराष्ट्रातल्या 85% आणि मॅनेजमेंट कोटा 15% करता. याला आपल्याला 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबरच्या रात्री 11:59 पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. 11:59 दुपारी AM पर्यंत आहे, म्हणजे 4 तारखेच्या दुपारपर्यंतच 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबरच्या दुपारपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. महाराष्ट्रात ज्यांचं राहिलं असेल अशांना पेमेंटसुद्धा करता येणार आहे आपल्याला त्यावेळेतच. आणि डॉक्युमेंट अपलोड करायला मात्र तोच वेळ दिलेला आहे 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर 11:59 AM. AM म्हणजे दुपारचे 4 तारखेचे दुपारी 12 वाजायच्या आत करायचं आहे आपल्याला. ज्यांना रजिस्ट्रेशन राहिले किंवा ज्यांनी मागीलच्या वेळेस रजिस्ट्रेशन करता वेळेस B ग्रुप सिलेक्ट केला नाही अशांना, तर याची मेरिट यादी अगोदर रजिस्ट्रेशन केलेल्या कॅन्डिडेटची आणि आत्ताची 6 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. आणि याचा सीट मॅट्रिक्स कॉलेज किती येतील राऊंडला त्याची 8 सप्टेंबरला सीट मॅट्रिक्स येईल कॉलेजची व्हॅकन्सी काय आहे ती. आणि त्याची चॉईस फिलिंग BMS BHMS BMS करता 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान ठेवलेलं आहे. आणि याचा चॉईस नंतर आपल्याला रिझल्ट ऑल इंडियाच्या प्रायव्हेट कॉलेजचा 15%चं जे आहे त्याच्याबरोबरच 12 सप्टेंबरला येणार आहे. त्यामुळे आपल्याला दोन्ही रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेले आहे 15%चं प्रायव्हेटचं आणि हे अशांना दोन्हीकडं पण चॉईसनंतर कोणत्या कॉलेजला जायचा हा पर्याय उपलब्ध राहणार आहे. 12 सप्टेंबरला दोन्ही पण याद्या येणार आहेत, डिक्लेअर होणार आहेत. आणि 13 ज्यांना कॉलेज अलाउड झालं फर्स्ट राऊंडला, हे चॉईस फिलिंग फर्स्ट राऊंड करता त्यांनी 12 सप्टेंबरनंतर 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरच्या दरम्यान कॉलेजला जॉईनिंगला जायचं आहे ज्यांना अलाउड झालं आहे. त्याचबरोबर लगेच दुसरा राऊंडची 2 राऊंडची शेड्यूल दिले पण कदाचित चेंज होऊ शकते. त्याची त्यांनी सीट मॅट्रिक्स 27 सप्टेंबरला आहे. आणि लगेच चॉईस फिलिंग 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरच्या दरम्यान ठेवली दुसऱ्या राऊंडची. त्याचा राऊंड 4 ऑक्टोबरला डिक्लेअर आणि 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान दुसऱ्या राऊंडला जॉईनिंगला जायचं आहे. याचा शेड्यूल AAACCCच्या नुसार चेंज होऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. यानुसार हे शेड्यूल महाराष्ट्राचं 85 आणि 15%चं हे तिसरी पद्धत आहे BMS आणि BHMS BMS करता, म्हणजे रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग करता 3 पद्धती आहेत. म्हणजे स्टेट लेवलची 85 मॅनेजमेंट कोटा, महाराष्ट्रातले प्रायव्हेट ज्याला सेमी म्हणतो त्याचं 15% ऑल इंडिया कोटा CET मार्फत आणि AACCCवर गव्हर्मेंट कॉलेज महाराष्ट्रातले बाहेरचे आणि डीम कॉलेज. महाराष्ट्रात याचबरोबर सध्या आपण आता जे शेड्यूल बघितलेलं आहे त्या शेड्यूलनुसार BMS BHMS आणि BMSचे 3 प्रकारचे राऊंड प्रक्रिया आहे. यामधील एक ऑल इंडियाची झालेली आहे जवळपास रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग, त्याचा रिझल्ट बाकी आहे म्हणजे गव्हर्मेंट कॉलेजचा आणि डीम कॉलेजचा AACCCचा. पण महाराष्ट्रात एक 15%चा राऊंड होणार आहे. अजून एक तो प्रायव्हेट ज्याला सेमी कॉलेज म्हणतो त्याला, त्या ठिकाणी कटअप पण फार कमी होतो पण सर्व जागा ह्या ओपनच्या असतात. रजिस्ट्रेशन दरवर्षी 15%चं जे 52,000ची फी म्हणजे 50,000 डिपॉझिट 2,000 रजिस्ट्रेशन फी राहणार आहे. आणि सेकंड राऊंडला जॉईनिंगला नाही गेलं तर डिपॉझिट जप्त होईल. आणि फर्स्ट राऊंड हा इथं पण फ्री एक्झिट आहे. 2च राऊंड 15%चे प्रायव्हेट सेमी कॉलेजचे होतात. ज्या प्रायव्हेट कॉलेजच्या जागा आहेत त्या सर्व ओपन आहेत, कोणत्याही कास्टच्या नाही आहेत. त्यामुळे इथं रजिस्ट्रेशन पण कमी होतं आणि रजिस्ट्रेशन जवळपास 4,500 ते 5,000 होतात. जागासुद्धा 350 ते 400च असतात दरवर्षी राऊंडला. फर्स्ट राऊंडला किती कॉलेजला मान्यता येतात त्यानुसार इथं कटअप येत असतो. तर या ठिकाणचा नक्कीच कटअप कमी होतो कारण इथं फी सवलतसुद्धा कोणत्याही कास्टला फर्स्ट इयरला तर नक्कीच नाही मिळत. नंतर भविष्यात महाडीबीटी पोर्टल मार्फत 1-2 वर्षांनी फी सवलत शासनाकडून लेट आलेल्या आहेत, भविष्यात येतील. पण सध्या तुम्हाला पूर्ण फी भरूनच त्या कॉलेजची म्हणजे जी 1.5, 2, 2.5 लाख असू शकते BMSची, ती BHMSची 60,000पासून 1.5 लाख 1.25 लाखापर्यंत ज्या फी आहेत ती या 15%तून जर ॲडमिशन घेताल तर. आणि 15%तला कटअप हा महाराष्ट्रातला नक्कीच 300च्या आत का 200-250 पर्यंत पण येऊ शकतो. रजिस्ट्रेशन जर कमी झालं
आणि कॉलेजला मान्यता जास्त आल्या तर. त्यामुळे 15% रजिस्ट्रेशन ज्यांना पण शक्य असेल किंवा ज्यांना कॉलेज चांगले हवे आहेत, मार्क आहेत 300च्या पुढं किंवा 350च्या पुढं, पण थोडं इकडं 85मध्ये लोअर कॉलेजपेक्षा 15% जर वरचं कॉलेज मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण तिकडून कॉलेज पण चॉईस करून आपला विदाऊट लॉस पहिला राऊंड बघू शकतात. त्याचा तुमचा कसलाही लॉस होणार नाही, फक्त 2000 रुपयाचाच होणार आहे. आणि BMSसाठी आपण नक्कीच ट्राय 250च्या पुढचे विद्यार्थी करू शकतात. त्याचबरोबर ज्यांना BHMS कोर्सला जायचं आहे त्यांनी 160 मार्काच्या पुढील विद्यार्थी नक्कीच 15% लक आजमावू शकतात. 15% कटऑफ BHMSचा खूप कमी येऊ शकतो जर कॉलेजला मान्यता फर्स्ट राऊंडला जास्त आल्या तर. कॉलेजला कशा मान्यता येतात त्याच्यानुसार कटऑफ चालत असतो. त्यामुळं तुम्ही 15%चं एक रजिस्ट्रेशन ज्यांना पण चान्स कमी मार्क आहेत त्यांनी आजमावा, आणि ज्यांना जास्त मार्क आहेत पण जरा चांगलं कॉलेज पाहिजे अशांनी पण हे नक्कीच रजिस्ट्रेशन करू शकतात. मात्र इथं सर्व जागा ह्या ओपनच्या. 15%तील ओपनच्या जागा म्हणजे कास्टला पण ओपनमधूनच जागा घ्याव्या लागतात 15%. आणि 85%ला म्हणजे पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन इतक्या वेळेस महाराष्ट्रात ओपन झालंय, तर 85% ज्यांना इन्स्टिट्यूट कोट्याला जायचं आहे त्यांनी रजिस्ट्रेशनच्या वेळेस पण 1000चं रजिस्ट्रेशन आहे 85ला आणि 5000 रुपये इन्स्टिट्यूट कोट्याला रजिस्ट्रेशन आहे. 6000चं करा ज्यांना इन्स्टिट्यूट कोट्याला जायचं आहे महाराष्ट्रातल्या BMS कॉलेजला प्रायव्हेटला. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा राऊंड हा 85%चा सोबतच होणार आहे. 15%च्या महाराष्ट्रातल्या CET मार्फत राबवल्या जात आहे. तर प्रायव्हेटचा 85% मधला प्रायव्हेट कॉलेजला ज्यांना इन्स्टिट्यूट कोट्याला जायचं आहे त्याला तिप्पट फी भरावं लागणार आहे जर तुम्ही चॉईस फिलिंग करताल तर. त्या कॉलेजच्या फी बघून आपण चॉईस फिलिंग करा आपल्या ऐपतीनुसार, आणि तिप्पट फी FRAनं डिक्लेअर केलेली आहे. आणि तिप्पट फीमध्ये आपण जर भरू शकत असाल तर नक्कीच चॉईस करू शकतात तुम्ही महाराष्ट्रातले कॉलेज पण मॅनेजमेंट कोट्यातून. आणि ज्यांनी मॅनेजमेंट कोट्यात चॉईस फिलिंग करायची पण 5000चं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल अगोदरच्या वेळेस, त्यांनी निश्चितच आता चॉईस फिलिंगच्या वेळेस तुम्हाला तो चान्स आहे. चॉईस फिलिंग स्टार्ट व्हायच्या अगोदर 5000 रुपये भरून आपण इन्स्टिट्यूट कोट्याची 5000 रुपये भरून इन्स्टिट्यूट कोट्याची चॉईस फिलिंग करू शकता. तर 85 आणि 15चं रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग याच्या डेट्स आपण या मागील व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहिलेलं आहे. तर आपण जो रेकॉर्डिंग व्हिडिओ डिटेल्स दाखवला आहे त्यानुसार आपण याच्या डेटनुसार आपल्या चॉईस फिलिंग करायच्या आहेत. आपण पाहतात महाराष्ट्रामध्ये एक विदाऊट ज्यांना पण म्हणजे क्वालिफाय नाहीत, विदाऊट क्वालिफाय विद्यार्थी जे क्वालिफाय नाहीत नीट मार्कला किंवा बोर्डाची ग्रुपिंग नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हे कोर्स आहे. BPTH, BOTH, BSLP, BP&O हे कोर्स गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्मेंट ज्याला प्रायव्हेट कॉलेज म्हणतो ते आहेत. याचं ज्यांनी ऑलरेडी महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन करता वेळेस ग्रुप B सोबत ग्रुप C किंवा ग्रुप A, B, C असं तिन्ही केलं त्यांना गरज नाही. आणि C ग्रुप करता ज्यांना रजिस्ट्रेशन अगोदर केलं नाही किंवा सिलेक्ट केलेलं नाही असे परत या कोर्सला जायचं असेल फिजिओथेरपीसारख्या तर रजिस्ट्रेशनचा परत एकदा चान्स दिलेला आहे. 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबरच्या दुपारी 11:59 AM पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. 1000 रुपये फी पेमेंट आहे. ते पेमेंट डॉक्युमेंट अपलोड करता येणार आहेत आपल्याला. आणि याचबरोबर तुम्हाला याचं याची मेरिट यादी जी आहे म्हणजे अगोदरचे रजिस्ट्रेशन आणि आत्ताची ही 9 सप्टेंबरला होईल. आणि सीट मॅट्रिक्स 11 सप्टेंबरला येईल. कॉलेजची राऊंडला कोणते कॉलेज किती येणार आहेत गव्हर्मेंट प्रायव्हेट त्याची. आणि ऑनलाईन चॉईस फिलिंग फर्स्ट राऊंड करता फिजिओथेरपी BPTH, BOTH, BSLP, BP&O, BNYS हे सर्व कोर्स करता ऑनलाईन चॉईस फिलिंग रजिस्ट्रेशन कॅन्डिडेटला 12/9/25 ते 14/9/25 असे 3 दिवस ठेवलेले आहे. आणि याचं सिलेक्शन यादी पहिल्या राऊंडची ही 16/9/25ला येईल, 16 सप्टेंबरला. आणि जॉईनिंगला मात्र 17 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला जॉईनिंगला जायचं आहे. नंतर याचं लगेच सेकंड राऊंडचं पण शेड्यूल दिलेलं आहे. 1 ऑक्टोबरला परत सीट मॅट्रिक्स येईल सेकंड राऊंडची. त्याची चॉईस फिलिंग 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर ठेवलेली आहे. सिलेक्शन लिस्ट 6 ऑक्टोबरला येईल. 7 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला जॉईनिंगला जायचं आहे. हे 2 राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे. BPTH, BOTH, BSLP
BPO BNYS हे सर्व कोर्स आहेत. याकरता आपल्याला जाऊ शकता. याला नीट क्वालिफायची गरज नाही आणि बोर्डाची ग्रुपिंगची सुद्धा गरज नाही. आपण याचप्रमाणे आता शेड्यूल बघितलेला आहे फिजिओथेरपी कोर्सचं. आणि फिजिओथेरपी कोर्स करता आपल्याला ज्यांना पण जायचं आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केले त्यांना करायची गरज नाही आहे. ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी आता परत रजिस्ट्रेशन करू शकता आपण सांगितलेल्या डेटनुसार. आणि चॉईस फिलिंग करून घ्यायची आहे. फिजिओथेरपीचे पण महाराष्ट्रामध्ये 90 जवळपास कॉलेज आहेत. आणि फर्स्ट राऊंडला किती मान्यता येईल, सेकंड राऊंडला काय त्याच्यानुसार कटअप चालतो तिथं. पण गव्हर्नमेंट कॉलेज 4च आहेत आणि टोटल 90च जागा असल्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजचा हाय कटअप येतो फिजिओथेरपीचा. आणि प्रायव्हेट कॉलेजचा मात्र मागील वर्षी 20 मार्काच्या पुढील सर्व विद्यार्थी लागले होते. आणि जागा जर रिक्त राहिल्या तर जवळपास 1 मार्कच्या पुढील सर्व विद्यार्थी फिजिओथेरपीला लागतात. कारण फिजिओथेरपी कोर्स करता नीट क्वालिफायचा क्रायटेरिया नाही आहे. आणि ग्रुपिंग 12वी बोर्डाच्या ग्रुपिंगचा पण क्रायटेरिया कोणीही कास्टला ओपनला सुद्धा नाही आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थी ज्यांना पण नीट परीक्षा ॲपियर आहेत आणि 1 मार्काच्या पुढील मार्क आहेत असे सर्व विद्यार्थी फिजिओथेरपी कोर्सला अप्लाय करू शकतात, लागू शकतात. महाराष्ट्रात कॉलेज पण भरपूर आहेत आणि खूप मोठी संधी आहे फिजिओथेरपीसारख्या कोर्सची. आणि त्याचा कटअप पण खूप लो येत असतो. ज्यांना पण पाहिजे असेल, चांगले कॉलेज पाहिजे असेल तर मार्क पण चांगले लागतील मात्र. आणि साधारण कॉलेज तुम्हाला कमी मार्कला पण भेटतील. आणि फिजिओथेरपीवर अमेरिकेत नंबर 2चा कोर्स आहे. तर आपण नक्कीच त्याचा सोन्याची संधी, जे सुवर्ण संधी आलेली त्याचं संधीचं सोनं करा लगेच आणि त्याचा चान्स घ्या. आपण आता कटअप पाहणार आहोत. BMS BHMS कोर्स करता कॉलेजला मान्यता कशा येतात त्यानुसारच BMS BHMS कोर्सचा कटअप येत असतो. फर्स्ट राऊंडला 50%च कॉलेज येतात, नंतर वाढत पूर्ण कॉलेज येत असतात. दरवर्षी BMSचे 13 कॉलेज वाढायलेत. BHMSचे मात्र मागील वर्षी कॉलेजचा जे होते टोटल एकूण 60 कॉलेज आहेत, पण शेवटपर्यंत 56च कॉलेजला मान्यता आली आणि पहिल्या राऊंडला 18च कॉलेज BHMSला आले. म्हणून BHMSचा मागील वर्षी थोडा कटअप वाढला होता आणि BMSचा मात्र कॉलेजला वाढत गेले. आणि मागील वर्षी 133 सेमी ज्याला म्हणतो ते प्रायव्हेटचे आणि 22 गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड म्हणजे 6 गव्हर्नमेंट 16 ॲडेड असे 125 कॉलेज आले होते. आणि 13 दरवर्षी वाढलेले कॉलेज आहेत. दरवर्षी 13 कॉलेज नवीन ॲड व्हायला लागले. ते 13 ॲड होऊन 125 झाले होते. तर किती कॉलेजला मान्यता येते त्याच्यानुसार कटअप असतो. आपण हा कटअप सांगत आहोत यावर्षी काय राहू शकतो एक्सपेक्टेड BMS आणि BHMSचा. आपण हे कटअप जे सांगत आहोत BMS गव्हर्नमेंट कॉलेजचा अगोदर सांगणार आहे, प्रायव्हेट कॉलेजचा नंतर सांगणार आहे. तर यामध्ये महत्त्वाचं आहे की BMSचा अगोदर नंतर BHMSचा सांगेल. पण हा कटअप हा 3rd राऊंडचा आहे. मागील वर्षीच्या SML आणि मागील वर्षी कास्ट रँकनुसार ॲक्युरेट कटअप येतो. आत्तापर्यंत आपला MBBSचा कटअप ॲक्युरेट आला त्याचं कारण कास्ट रँक असतो. आणि कास्ट रँकनुसार हा कटअप यावर्षीच्या मार्कला काय येऊ शकतो, मागील वर्षीचे SML, मागील वर्षीची कास्ट रँकला यावर्षीचे मार्क. तर यावर्षीचे मार्क गव्हर्नमेंट BMSचा कटअप ओपनचा 435च्या पुढील लागेल. गव्हर्नमेंट BMSला मार्क 435 पुढं, OBC 434 मार्कच्या पुढं, SCBC 426 मार्कच्या पुढं, विजेचा 423 मार्कच्या पुढं, NTBचा 401 मार्कच्या पुढं, NTCचा 426 मार्कच्या पुढं, NTDचा 427 मार्कच्या पुढे लागेल. SCचा 383 मार्क पुढील विद्यार्थी लागेल. STचा 302 मार्क पुढील लागेल. EWSला फक्त गव्हर्नमेंटला जागा आहे 412 मार्कच्या पुढील विद्यार्थी हा गव्हर्नमेंट म्हणजेच गव्हर्नमेंट ॲडेड आणि गव्हर्नमेंट म्हणून गव्हर्नमेंट BMSला लागतील 412 मार्कच्या पुढील. तर आपण हा मार्क जरी सांगितले तर फर्स्ट राऊंडला 25 मार्क जास्त राहू शकतात कारण 50%च कॉलेज येऊ शकतात फर्स्ट राऊंडला त्यानुसार. आणि ऑल इंडियात विद्यार्थी BMSला जे चॉईस देणार आहेत ते MBBS BDSला ऑल इंडियात नाही गेले किंवा लागले नाहीत किंवा रिपीट करणार आहेत ते पण इकडे चॉईस देणार असतात. त्यामुळं फर्स्ट राऊंडला कटअप जास्त येतो, कॉलेजला मान्यता कमी आणि चॉईस देणारी जास्त आणि फ्री एक्झिट असल्यामुळं. तर कटअप 25 मार्कानं मी आता सांगायलो त्याच्यापेक्षा थोडा फर्स्ट राऊंडला जास्त असू शकतो. आणि जर कॉलेज वाढले तर नंतर कमी पण होईल. गव्हर्नमेंटचा जवळपास हाच राहील. पण प्रायव्हेट ज्याला सेमी म्हणतो त्याचा कटअप हा कॉलेज वाढल्यानंतर थोडा कमी होऊ शकतो. तर प्रायव्हेटचा कटअप मी सांगत आहे. आता प्रायव्हेट BMS कॉलेजचा महाराष्ट्रामध्ये ओपनचा 321 मार्कच्या पुढील विद्यार्थी, OBCचा 320 मार्क पुढील विद्यार्थी, SCBCचा मागील वर्षी पण खूप कमी आला होता
यावर्षी पण 303 मार्कापुढील विद्यार्थी, विजेचा 323 मार्कापुढील विद्यार्थी, NTBचा 313 मार्क पुढील विद्यार्थी, NTCचा 323 मार्काच्या पुढील विद्यार्थी, NTDचा 321 मार्कापुढील विद्यार्थी, 319चा SCचा 319 मार्कच्या पुढील विद्यार्थी, ST कास्टचा 265च्या पुढील मार्कचा विद्यार्थी सेमी BMS कॉलेजला लागतात. यामध्ये 25 मार्क फर्स्ट राऊंडला ॲड होऊ शकतात जर कॉलेजला मान्यता कमी आल्या तर, आणि कॉलेज वाढले शेवटी तर त्याच्यातले 10 मार्कानं कटऑफ प्रायव्हेटचा कमी होऊ शकतो. अजून मी सांगितलं आहे त्याच्यापेक्षा 10 ते 20 मार्क. तर या कटऑफ नक्कीच राहतील. आपल्याला या कटऑफच्या मार्काच्या अंदाजानुसारच आपल्याला पुढील, आणि हे BMS झालं, आणि BHMSला ज्यांना पण जायचं आहे त्यांना फर्स्ट राऊंडला जवळपास 250 मार्कापर्यंत येईल, आणि सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंडला कटऑफ हा 180 ते 200 मार्काच्या जवळपास राहील. जवळपास सर्व कास्टला कटऑफ हा थोडा 5-10 मार्क इकडे तिकडे असतो. ST कास्टला फक्त लो येतो आणि SCला थोडाफार येऊ शकतो. ST कास्टचा जरा 150 पर्यंत येईल आणि SC कास्टचा हा 170-80 पर्यंत येऊ शकतो. तर ओपनचा 200 पर्यंत येईल. तर अशा पद्धतीत BHMSचा 85% राहील आणि BMSचा 85% आपण कटऑफ सांगितलेला आहे. तर ज्यांना पण मॅनेजमेंट कोट्याला जायचं असेल त्याने तिप्पट फीची तयारी असेल, म्हणजे BMSला असो का BHMSला, ज्या कॉलेजच्या तिप्पट फीची तयारी असेल त्यांनी मॅनेजमेंट कोट्याला त्या कॉलेजच्या फीनुसार चॉईस करायचे. तिथला कटऑफ खूप कमी येऊ शकतो महाराष्ट्रात पण. त्यामुळे बाहेर राज्यात जाता वेळेस विचार करा, महाराष्ट्रात हा कटऑफ येणार आहे. या मार्काच्या जवळपासचे विद्यार्थी आणि 15% जो 15%चा राऊंड होणार आहे त्यामध्ये याच्यापेक्षा 50 मार्कांनी कमी मार्क असणारे पण विद्यार्थी ट्राय करा. नंतर बाहेर राज्यात जायचा विचार करा. जे पण आपल्याला यापुढील माहिती हवी आहे ती नक्कीच आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून विचारा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल पाहून घ्या. धन्यवाद.